अमरावती शहरातून एक मोठी आणि संविधानाच्या संरक्षणाशी निगडित महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष आणि विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला निषेध नोंदविला आहे। 17 जुलै रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात हा निषेध होता। हा कायदा संविधानिक मूलभूत अधिकारांचा गळा घोटणार आहे, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे। संविधानिक मार्गाने काम करणाऱ्या पत्रकार, लेखक, विरोधी पक्ष, पुरोगामी संघटना तसेच शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारांचे कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार संघटनांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या कायद्याचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे। यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनात सहभागी झालेले प्रमुख नेते म्हणजे खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी आमदार सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, दिलीप एडतकर, किशोर बोरकर, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह महिला काँग्रेस, युवा काँग्रेस व इतर शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर होता अमरावतीत जनसुरक्षा कायद्याविरोधातील संतप्त आणि लोकशाही संरक्षणासाठीचा एल्गार। पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।